तिच्या नवऱ्याबरोबर 24 तास आहेत. हा डोळे वटारून तिकडे बघू नका. तू चल पुढे येत माझी. अहो वहिनी ऐका. मी काय ऐकायचं? ऐकायचं काय? काय ऐकायचं तुमचं? नका सांगू तुम्ही मला. तुम्ही जावायचं आमच्या दारात. नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही यायचं नाही. दोघं बी निघायचं बघायचं. तुम्ही ते गिरणी जवळ दिसले होते आणि इथं काय दिलं ना मामांनी. त्या गिरणीवालीला साडी दिली, मिनी घंटन दिला, आयफोन घेऊन दिला. बायकोला काही कमून तिथं एवढं घुमतो बाबा. मी बोलते ना शांत बसायचं. 4 वर्ष झालं मी बटनाचा फोन वापरते. अख्ख्या बायांना आयफोन नाही. 1 तास लागला होते रोज. मला सांगायचं नाही. आताच्या आता आयफोन पाहिजे मला. पटकीने उठायचं. आयफोन पाहिजे मला. घेऊन देतो म्हणजे कधी? मी वर गेले कधी घेऊन देतो? बर मी काय म्हणतो वहिनी लागतो ना आयफोन. हा मला आयफोनच पाहिजे. आता ते कसा असतो आम्ही तर कधी बघितलेलं नाही. बघितलं नाही म्हणजे अख्ख्या बायांना गावातले आयफोन आहे. बघितलं नाही म्हणून सांगतो का? तू उठतो का नाही? का मार खायचंय तुला पण? आता मी काय केलं मी? तू काय केलं म्हणजे? खरंच आयफोन माहित नाही आम्हाला कसा असतो. कसा असतो आयफोन माहित नाही का? त्या गिरणीवालीला तिला काय मी काय घेऊन दिलेलं नाही. तू काय तंतर ती रंबीला बड बोलणार नाही. सांगेल म्हणून तू ऐकशील का? तू ऐकशील मग तिने खरं खरं सांगितलंय. तुझ्या नवऱ्याने तिला आयफोन घेऊन दिलाय म्हणे. अंजलीला चालवलेला. पर ते जाऊ दे. मिनी घंटन अंजलीला चालवलाय. त्या गिरणीवालीला तिला साड्या माग मी 4 दिवस झाले लागते साडी घ्यायची. खरं वाटत तिचंच खरं वाटतंय मला. मला आयफोन पाहिजे. रोज माझ्या संगे असं नको. मग मला काय करायचं? त्याला माहिती घेतलं की नाही? ती आज उद्या दिसतं रस्त्यावरती हाय बाय करता त्याला. पण तिच्या नवऱ्यासोबत 24 तास आहे ना तुम्ही. मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याचे हप्ते मग कुठे ते आयफोन? अरे पण आयफोन कुठे ते सांगा. हप्ते भेटले नाहीत ना त्याचे. आयफोन कुठे ते सांगा मला पटकीने. घेतलं होता. हा तो आता रिपेअरला टाकलाय. आता ह्यो काय तोंड घेऊन म्हणला. मला कळत नाही कसला असतो आयफोन. किती लबाड बोलताय. OnePlus घेतला. OnePlus घेतला का? आता म्हणलं आयफोन घेतला त्याला. किती ह्या बोटाव करताय. वर देव कधीच घ्यायचं नाही. मी आला तरी एवढ्या घरात बायकोला फसवतोय. आई बापाने कसला असला नवरा बघून तिला काय म्हणते मला आयफोन पाहिजे. तसं बघायचं नाही माझ्याकडे. ए तू निघ घरी. निघ पटके निघ घरी. निघायचं बघ. ओढीत ना वहिनी बिहिनी काय म्हणू नको. निघ तू. कशाला त्याला काय घाबरते काय बायकोला? बायकोला घाबरते का काय? 2 मिनिटं काय ऐकायचं तुमचं? तिला घेऊन दिलेलं नाही. तू कळत थोडं. हा मग तुला आयफोन घ्यायचा. हा मला आयफोन पाहिजे. मिनी घंटन पाहिजे. साडी पाहिजे. बरं ठीक आहे. आणि ती कोण गिरणीवाली भवानी आहे. तिला बघायला जाते का नाही बघा. त्या रंबीला फक्त माझ्याकडे येऊ देच आता. तिला बी बघती भवानीला आणि तुम्हाला बी बघती. ती लागती का गिरणीवाली? कोण आहे गिरणीवाली? तीच बघती. नाही तिचा रस्ता बंद केले. तिथनं उठायचं नाही. आयफोन घ्यायला दुकानात जायचंय आता. अरे पण ते मला आता पैसे नाही. पैसे नाही. पैसे नाहीत मग कुठं आणायचे पैसे? कुठं आणायचे? किती वेळात येणार? किती? हा मग पटकीने जायचं आणि पैसे घेऊन यायचं. आणि ते गिरणीवालीकडे बघते आणि तुम्हाला बी बघते. हा चालते नाही. पैसे घेऊन यायचं आणि आयफोन घेऊन द्यायचाच. काय? देतो ना. हा देतो ना म्हणजे नंदीबाई लागत मुंडकं नाही हलवायचं. तसं आयफोन द्यायचं म्हणजे द्यायचंच घेऊन. काय? आणि ती रंबीला येऊ द्या. ती गिरणीवालीकडे नाही फारा वडत नाही आला तर बघ मग नीट काढ ती. बरं ठीक आहे. हा ठीक आहे ना? काय नाही म्हणजे देतो ना. काय आणून देतो? आयफोन ना. मग आता उठायचं ना. आयफोन मिनी घंट्याने साडी घेऊन यायची आणि घरी यायचं. आणि त्या गिरणीवाली कोण आहे ना तिच्याकडे यायचं. काय तिला बी दाखवतील तुला दाखवतील. घरातल्या बायकोला पिसवून काय मिळतं? काय मिळणार? एवढी का भोकती कुत्रा? काय भोकती म्हणजे मी घरात काम करायला कष्ट करायला का? सांगितलं म्हणजे तिला काय दिलं? कोण आहे? तिला दिलंच नाही मी. मग मला ती रंबी खोटं बोलणार नाही. ती काही सांगा ना. काय सांगत नाही? खरं खोटं करायचंय का? मी म्हणतो नाही दिलं. करायचंय का खरं खोटं? नाही दिलं. मग मला आयफोन पाहिजे. नाही दिलं ना आयफोन पाहिजे. हा जा घेऊन ये आयफोन. पटकेने घरी घेऊन यायचं. बघते आता येऊ दे घरी. नाही आयफोन घेऊन देते. बघते त्या गिरणीवालीकडे बघते. नवऱ्याला बघते चांगलं. ह्या वर्षी ना लई मिरची निघतात. लई पैसे होते मिरचीचे. अय बाबा अर्थ पाय पडू का? तू कम आमच्या घरी जाळ फेकी. काय सांगितलं माझ्या बायकोला? तो काय नाही सांगितलं. आता तुला घेतला ना फोन. तू काय मी कोणाला फोन घेतला तुला माहिती आहे का? मला माहिती. तू काय सांगितलं? मला म्हणले की ना नानाने बी फोन घेतलाय. म्हणलं बरं चांगलंय. मग म्हणलं बरं झालं घेतला म्हणून. मग मी गेली तिच्या फोन दाखवायला. मग ती म्हणली माझा मोबाईल म्हणजे नानाने घेतला. तुला सांगायची काय गरज होती तिला? नानाने फोन घेतला म्हणून तिच्या जवळ बघितलं. पण ती जवळ बघितला होता फोन. मग म्हणायचं नानाने फोन घेतला. टिपरू तिच्याकडे एवढं गेलं ना आग लावून. इथं गचुंडाला धरून मारलंय मला. मला काय माहिती तिच्या काय का नाही. मी म्हणलं तुझा मोबाईल कुठे आहे? मी असं म्हणलं तिला तुझा मोबाईल. अक्षय
पैशापेक्षा आता मोका खर्च आहे का आता नाही? मोकार म्हणजे विचारूच नका डोक्याला ताण झालाय काय माझ्या झालं? ती घरातच घुसून द्याय ना आणलंय मला तिथे मारणा मातीचं गंठन पाहिजे विचारा अक्षाला खोटं वाटत काय अयो हाणलं मला मग काय अवघड. बर कोचू कोचू बरं आणलंय. एवढं सांगायचं नुसतं फोन सांगायचं ना गंठन घेतला साड्या घेतल्या दुनिया भानगडी कोण तुम्ही सांग त्याला घेऊन गेली नव्हती कोणाकडे? आणि गेलतो घेऊन पण मग तुला काय पडत थांबतो नवऱ्याकडेच बघतो तुम्ही बघा त्यांनीच मला तुला सांगितलं काय सांगायची कळ लावायची गरज होती त्यांनी मला सांगितलं नानाने मी निगंठन केले मग मला काय माहिती तुम्ही कोणाला केले गिरणीवालीला केले का कोणाला मला काय माहिती मग तू काय सांगितलं तिला मी काही सांगितलं फक्त म्हणलं नानाने मी निगंठन केलं आणि आयफोन घेतला होता मग कोणाला घेतला कोणाला दिला हे मला पण माहिती नाही मी त्याला काही आणि सांगितलं मग वहिनीला कसं कळलं गिरणीवालीला दिलं म्हणून नाही. मी सांगितलं नाही. हा खरंच ना मी गप्पा नाही सा- सांगितलं नाना, माझा विश्वास आहे तेव्हा नाही. कळलं बसले तुम्ही मोकार राडा करून अहो, मी टाकला खरंच नाही सांगितलं अहो तुकडा नाही संध्याकाळी भाकर नाही भेटायची माहिती का मग सांगितलं हाय तर मग काय पण आपण ती काय बोलली तू काय म्हणत काय बोल काय 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 कळतं चाललंय? राव, मला सांगतच आहे काय नेमकी बरं अहो मग कळलं असेल तिला कोणी कुठे आहे गावात किती ग बाय सांगणाऱ्या ती डायरेक्ट तो नाव सांगत तो सांगितलंय म्हणून मांजर जरी डोळे झाकून दूध पित असलं ना तरी अरे बघा पण ठीक आहे दिसतं. पण तुला कोणी सांगितलं होतं सांगायचं तिला मी फक्त सांगितलं की नानाने आयफोन आणि मिनी घंटन घेतलं होतं मग गिरणीवालीचा विषय नाही काढला तिच्यापाशी आणि काहीच नाही मग तिला कसं काय माहिती आणि मला माहिती नाही गिरणीवाली कोण आहे मला इथं काय विषय हा ते, मग वहिनीला कसं काय माहिती आता का तोंड घालून घेऊ का मी वहिनीला कसं काय माहिती मग मला काय माहिती मग यांची नादात मी बी मार खाल्ला असतं माहिती का कवरला नानाच काही चुकलं असेल नानाकडून काही चुकी झाली असेल अरे पण काय चुकी झाली नानाने बरोबर सांभाळलंय आता आता सगळं गिरणीवालीने पैसे दिले ते मला फोन आणायला त्या गिरणीवालीनीच पैसे दिले ते साडी आणायला असं का? तिला पैसे देऊन तिच्या पैशाचं घेऊन दिलंय मी तू याला हिला सांगून काय उपयोगाचं आहे ती हा का मला काय माहिती पण नाना हा तेवढं बरं पेटवता आलं तुला काडी लावून देत आली माझं चुकलं मी सांगितलं असं मी वाटलं तर परत तिला जाऊन सांगते मला काय माहित नव्हतं माझ्या तोंडातून चुकून गेलं असं हा, सांगते. परत जाऊन सांगा चुकून झालं आणि तुझा नवरा चुकून झालं भांडण तरच मला घरात घेईन नाही तर घेणार हा नाही तर सांगू का तुमच्यासाठी हा. चुकून झालं म्हणून चुकून गेलं माझ्या तोंडातून आयफोन वगैरे काय घेतलं नव्हतं यांनी मला खोटं सांगितलं हा असं सांगावं लागेल आज तुला. सांगू का तिला नाही समजलं नवरीला जाऊन सांगते. काय काय नाही सांगते मी तिला जाऊन सांगते तिचं काही धोरणच टाकून मला मा डोकं आवड झालं रे. काय होत नाही काय नको ती इतकी बेकार नाही ती चांगली आहे तुला माहिती आहे का मग आता माझी मैत्रीण आहे ती हा ना? हाय तू तिचा मार खाय एकदा मग तुला कळलं मी का मार खावती मला खाली, माझी मला मैत्रीण माहिती आहे. ना मी मार खातो मला मला खाली ती. पण मी मार खातो मला माहिती ना कशी आहे ती तुम्ही बायकोचा मार खाला काय आता इलाज नाही त्याला गावाचा तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्ती बायकोचा मार पण खाते वा तुमच्यासारख्या बायाने तिथे लावा केल्या मारच खावा लागेल ना मी काहीच लावालावी केलेलं नाही मी फक्त म्हणलं आयफोन घेतलाय माय नका पाया पडू मी चल काही बाबा सांगितलं नाही. आपलं चला आपली घाटी मुंबई बघितली मा नवरा काय ठोकून मला म्हणा असते काय पैसे तिकड उद्योग करते का म्हणता मग सांगती जाऊन काही बी तिथं फार झालं ना वाटुळ मी सांगितलेलं नाही मी अजून पण सांगते मी तिला काहीच सांगितलेलं नाही तुम्ही जा ए बाई जाऊन दे बाबा हा जा जा. आता गिरणीवाली का जावं लागेल बघू येते कसं चालते मला दम नाही पडायचं लगेच जाते सांगायचं